दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जी फिल्म 16 फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती आणि त्यांनी अचानकपणे 30 जानेवारी अनाऊन्समेंट केली, ज्याचा मी निषेध करतोय. नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. काल पुन्हा एकदा 3:30च्या रियुनियनला सगळे टेक्निशियन, कास्ट अँड क्रू जमलेले असताना निर्माते अमय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकरांवर निशाणा साधला. ते म्हणाले की लांजेकरांचा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे म्हणून मी शांत बसलोय. ते असं का म्हणाले हे जाणून घेऊया. तुम्हाला वाटतं का मराठी सिनेमाचे अच्छे दिन खरंच सुरू झाले? आज मराठी सिनेमा एका अशा टप्प्यावर उभा आहे जिथे प्रश्न चित्रपटांचा नाही, प्रश्न आहे व्यवस्थेच्या प्लॅनिंगचा आणि परस्पर सहकार्याचा. 30 जानेवारी रोजी मराठी चित्रपटसृष्टीत 2 चित्रपट आमने सामने येत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा रणपती शिवराय, स्वारी आग्रा आणि अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा 3:30. एक ऐतिहासिक, एक कौटुंबिक मनोरंजनपट. दोन्ही चित्रपट वेगळ्या प्रेक्षकांसाठी. मग प्रश्न असा, एकाच दिवशी रिलीज का? मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि पुन्हा एकदा 3:30 चे निर्माते अमय खोपकर यांनी थेट आरोप केले आहेत. 3 वेळा तारीख बदलून इतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळावा म्हणून वाट दिली, पण आता स्वतःच्या चित्रपटासाठी मात्र कोणतीही चर्चा न करता, कोणतीही सहमती नाही आणि एकाच दिवशी 2 मोठे चित्रपट प्रदर्शित होणार. हा फक्त एका चित्रपटाचा मुद्दा नाही, हा मराठी सिने इंडस्ट्रीच्या अपयशी व्यवसाय व्यवस्थेचा आरसा आहे. हेच अपयश आधीही आपल्याला महागात पडलंय. ज्येष्ठ सिने प्रोड्युसर नितीन वैद्य यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2005 ते 2015 या काळात मराठी सिनेमाला साधारण 600 ते 680 कोटी रुपयांचं नुकसान झालं. कारण काय? नियोजन नसलेले रिलीज, एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणं, थिएटर व्यवस्थेवर नियंत्रण नाही, निर्मात्यांमध्ये संवादाचा अभाव आणि सगळ्यात महत्वाचं, एकमेकांना सपोर्ट करण्याची इच्छाच नाही. मग आजही आपण तोच इतिहास पुन्हा घडवतोय का? नियोजन नसेल तर मराठी सिनेमा प्रगती करणार कसा? आपली इंडस्ट्री म्हणतो, पण आपलेच चित्रपट पाडतोय का? मोठा चित्रपट आहे म्हणून बाकीच्यांनी गप्प बसायचं का? डिस्ट्रीब्युटरचं नाव पुढे करून जबाबदारी झटकणं योग्य आहे का? आणि तुम्ही विचार करा, एकाच दिवशी अनेक चित्रपट रिलीज झाले तर डिस्ट्रीब्युटर तरी किती सिनेमे रिलीज करणार? याचा आपण विचार करतो का? कास्ट, क्रू, टेक्निशियन्स आणि दिग्दर्शक यांची अफाट मेहनत आपण अशीच वाया घालवणार आहोत का? आज प्रेक्षक बदलतोय. OTT, हिंदी, दाक्षिणात्य सिनेमा समोर आहे. मराठी सिनेमाला टिकायचं असेल तर लढाई बाहेर नाही, आतल्या गोंधळाशी आहे. मला खरंच वाटतं सगळ्या निर्मात्यांनी एकत्र बसून रिलीज कॅलेंडर ठरवण्याची वेळ आली आहे. पर्सनल इगो बाजूला ठेवून उद्योग म्हणून विचार करण्याची खरंच गरज आहे. तसं केलं नाही तर नुकसान वाढेल आणि प्रश्न उरेल, मराठी सिनेमा मागे पडतोय की आपणच त्याला मागे खेचतोय? विचार करा. तुम्हाला वाटत नाही की निर्मात्यांच्या आपापसातल्या वादामुळे मराठी सिनेमाची गळचेपी होते? तुमचं ऑनेस्ट मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.